नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये अपूर्णांकाची तुलना करा हे गणित या ठिकाणी हमखास विचारलं जातं आणि त्यावेळेस आपण नेमकं गोंधळात पडतो. पण विद्यार्थी मित्रांनो, गोंधळून जाण्याची गरज नाही. आता आपण एक या ठिकाणी खास स्ट्रिक या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. एका सेकंदामध्ये सगळ्यात लहान आणि सगळ्यात मोठा अपूर्णांक कसा ओळखायचा, त्यात आपण वेगवेगळे प्रकार पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण त्यातला पहिला प्रकार घेणार आहोत आणि तो पहिला प्रकार आहे छेद समान असताना. छेद समान ज्यावेळेस असेल दिलेल्या अपूर्णांकाचे, त्यावेळेस त्या अपूर्णांकाची तुलना लहान मोठा अपूर्णांक कसा करायचा पहा. या ठिकाणी आपण जर निरीक्षण केलं तर प्रत्येक अपूर्णांकाचा छेद हा किती आहे? 11 आहे. 3/11, 1/11, 5/11, 7/11. छेद ज्यावेळेस समान असेल त्यावेळेस सगळ्यात मोठा अपूर्णांक कसा शोधायचा आहे? ज्याचा अंश मोठा तो सगळ्यात मोठा. मग 7/11 हा सगळ्यात काही मोठा, कारण याचा अंश सगळ्यात मोठा आहे ना. त्याच्यानंतर सगळ्यात लहान कोणता? ज्याचा अंश सगळ्यात लहान तो सर्वात लहान. मग या ठिकाणी सगळ्यात लहान अपूर्णांक कोणता आला? 1/11. अशा पद्धतीने अगदी एका मिनिटामध्ये आपण लहान मोठेपणा ठरवू शकतो आणि यावरून आपण त्या दिलेल्या अपूर्णांकाचे चढता आणि उतरता क्रम सहज देऊ शकतो. चढता क्रम लिहिताना सगळ्यात लहान अगोदर, नंतर मोठा, नंतर त्यापेक्षा मोठा, नंतर त्यापेक्षा मोठा, आणि उतरता लिहिताना सगळ्यात मोठा, त्यापेक्षा लहान, त्यापेक्षा लहान, त्यापेक्षा लहान. आता आपण चढता क्रम लिहित आहोत. चढता क्रम लिहिताना आपण सुरुवातीला सगळ्यात लहान अपूर्णांक लिहिणार आहोत. कोणता आहे सगळ्यात लहान? 1/11. ज्या इथे 1/11. चला, त्यापेक्षा मोठा अंश असणारा कोणता आहे? 3/11. 3/11. त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा अंश असणारा अपूर्णांक कोणता? 5/11. बरोबर. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा अंश असणारा अपूर्णांक कोणता आहे? 7/11. अशा पद्धतीनं हा झाला चढता क्रम. आता उतरता क्रम कसा लिहायचा आहे? उतरता क्रम लिहिताना सगळ्यात अगोदर आपण कोणता अपूर्णांक लिहिणार? सगळ्यात मोठा. बरोबर. मग या ठिकाणी सगळ्यात मोठा अपूर्णांक इथे लिहिलाय 7/11. याला उलट क्रमाने लिहा. 7/11, त्यानंतर 5/11, त्यानंतर 3/11, त्यानंतर 1/11. आलं लक्षामध्ये? स्ट्रिक लक्षात घ्या. फक्त या स्ट्रिकनं या ठिकाणी गणित जर तुम्ही सोडवता अगदी एका मिनिटामध्ये, काही सेकंदात तुम्ही या ठिकाणी याचं उत्तर सहज काढू शकता. यानंतर खाली एक प्रश्न दिलेला आहे, तो प्रश्न तुम्ही सोडवा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. धन्यवाद.